शरीराला ओमेगा 3 का गरजेचे आहे आणि ते कसे घ्यावे? वय वाढत जातं तसं तसं आपल्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. हाडं कमजोर होतात आणि सांधेदुखी सुरू होते. गुडघे दुखायला लागतात आणि हलकी सूज किंवा जडपणा जाणवतो. अनेक लोक फक्त कॅल्शियमवर भर देतात, पण खरं सांगायचं झालं तर कॅल्शियम सोबतच शरीराला आणखी एका महत्त्वाच्या घटकाची गरज असते. तो म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड. ओमेगा 3 हे एक अत्यावश्यक फॅट आहे, म्हणजे आपलं शरीर ते स्वतःच तयार करू शकत नाही. त्यामुळे ते आपल्याला आहारातून किंवा सप्लिमेंट्समधून घ्यावंच लागतं. ओमेगा 3 फक्त हाडांसाठीच नाही, तर हृदय, सांधे, मेंदू एकूणच शरीराच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. ओमेगा 3चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो शरीरातील सूज कमी करतो. अनेकदा सांधेदुखी, गुडघेदुखी आणि कार्टिलेजची झीज ही आतल्या सुजीमुळे होते. ओमेगा 3 ही सूज निर्माण करणारे घटक कमी करतो. त्यामुळे सांध्यांमधील वेदना कमी होतात आणि हालचाल सुलभ होते. त्यामुळे ज्यांना चालताना किंवा बसताना वेदना होतात त्यांच्यासाठी ओमेगा 3 खूप उपयोगी ठरतो. हाडांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ओमेगा 3 खूप महत्त्वाचा आहे. तो हाडांना घनता वाढवायला मदत करतो. कॅल्शियम हाडांमध्ये योग्य प्रकारे साठायला मदत करतो आणि ऑस्टिओपोरोसिस धोका कमी करतो. विशेषतः 60 वर्षांवरील व्यक्ती आणि मेनोपॉजच्या नंतरही महिलांमध्ये हाड ढिसूळ होण्याचा धोका जास्त असतो. अशा लोकांसाठी ओमेगा 3 अतिशय फायदेशीर आहे. ओमेगा 3 चे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे हृदयाचं संरक्षण. हृदयाचं आरोग्य सुधारतो, वाईट कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतो आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. आता प्रश्न येतो, ओमेगा 3 कुठून मिळतो? मासे खाणाऱ्यांसाठी सॅल्मन, मॅक्रेल, ट्यूना आणि सर्डिन हे मासे ओमेगा 3 चे उत्तम स्रोत आहेत. या माशांमध्ये EPA आणि DHA हे दोन्ही महत्त्वाचे प्रकार भरपूर प्रमाणात असतात. ही लोकांसाठी पर्याय आहेत. जवस, चिया सीड्स, बिया, सोया तेल आणि जवसाचं तेल हे ओमेगा 3 साठी चांगले वनस्पतीजन्य आहेत. आजकाल अनेक लोक ओमेगा 3 साठी फॅटी ॲसिड घेतात. योग्य डोस आणि सातत्य ठेवल्यास हे सप्लिमेंट्स उपयोगी ठरू शकतात. साधारणपणे दिवसाला 1 ग्रॅम ओमेगा 3 कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सोबत घेतल्यास जास्त फायदा होतो. मात्र कोणतंही सप्लिमेंट सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. ओमेगा 3 घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. ते नियमित घ्यायलाच हवं. ओमेगा 3 जेवणासोबत आणि जेवणानंतर घेतल्यास त्याचं शोषण चांगलं होतं आणि पोटाचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. तज्ज्ञांच्या मते रात्रीच्या जेवणानंतर ओमेगा 3 घेतल्यास मेटाबॉलिझम सुधारतो आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीचा म्हणूनच मजबूत हाडं, निरोगी सांधे, चांगलं हृदय आणि एकूणच उत्तम आरोग्य हवं असेल तर ओमेगा 3 ला तुमच्या दैनंदिन आहाराचा भाग नक्की बनवा. तर असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या हॅपी हेल्थ मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.